जय शिवराय. खरं तर आज 26 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी आदरणीय दिलीप तात्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या बहुआयामी चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त मंचावर उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री नामदार जयंतरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार रोहितजी पाटील, माजी आमदार विलासरावजी जगताप, माजी आमदार मानसिंगरावजी नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, माननीय PR पाटील दादा, विनायकराव पाटील, श्यामराव पाटील, प्रतीकजी पाटील, राजवर्धन पाटील, आनंदराव मलगुडे, विशालजी शिंदे, देवराजजी पाटील, सर्व पत्रकार बांधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सगळेजण. खरं तर तात्या, आपण आपल्या भाषणात म्हणालात आणि त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला. पण नेमकं मला शिंदे साहेब कळलं नव्हतं की आपल्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला तात्यांनी एवढा मोठा बहुमान का द्यावा. आणि मग हा प्रश्न होता की नेमकं कलाकार म्हणून बोलवलंय, नेमकं खासदार म्हणून बोलवलंय का नेमकं वक्ता म्हणून बोलवलंय. त्या सगळ्याचा उलगडा तुमच्या भाषणातून होत असताना मात्र या तुमच्या आत्मचरित्राने प्रामाणिकपणे सांगतो अस्वस्थ केलं. हे अस्वस्थ करण्याचं कारण हे होतं की गेले काही दिवस म्हणजे आमचे पत्रकार बांधव रेग्युलरली फोन करतात, काय होते, झालं का, काय चाललंय. आणि हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा जवळपास जेवढं माझं वय नाही तेवढी वर्ष राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थित्यंतर इतकी जवळून पाहणारा दिलीप तात्यांसारखा एक ज्येष्ठ राजकारणी माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला इतका मोठा बहुमान देतो, त्याबद्दल दिलीप तात्या मी मनापासून तुमचे आभार मानतो, मनापासून तुमचे ऋण व्यक्त करतो. कारण यातली फार महत्वाची दुसरी गोष्ट आहे की सत्तेच्या भोवती पिंगा घालणाऱ्यांच्या आजच्या काळामध्ये ज्याच्या भोवती सत्ता पिंगा घालते असा एक कार्यकर्ता जेव्हा आपल्याला हा सन्मान देतो तेव्हा खरंच आपला ऊर हा अभिमानानं भरून येतो. कारण माझी त्याची पहिली ओळख, त्यांनी जरी प्रपोजल नाटकाच्या वेळी मला रंगमंचावर पाहिलं होतं तरी माझी त्यांची ठसठशीत मनात राहिलेली पहिली ओळख ती स्टेशन चौकातली सभा होती. कारण शिवस्वराज्य यात्रेच्या सभेच्या वेळी मला आठवतं तात्यांना बऱ्यापैकी खोकला झाला होता ना त्या दिवशी. म्हणजे त्या दिवशी ईश्वरपूरनं जे का चमत्कार दाखवला होता, शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा होती, घोटाभर पाणी भरलं होतं. आता शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा होणार नाही असं वाटत होतं, पण सर्वसामान्य जनता नेत्यावर किती प्रेम करू शकते हे त्या दिवशी बघायला मिळालं. घोटाभर पाण्यात सुद्धा ईश्वरपूरचे सगळे लोक खचखचून शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेला बसले आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांवर नेमका काय विश्वास ईश्वरपूरचा आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. पण तात्यांची खरी ओळख झाली ती स्टेशन चौकातल्या सभेत. तवर महाराष्ट्रभर फिरल्यानंतर उगा अंगावर मुठभर मास्क चढलं होतं. लोक म्हणायचे बरं बोलते, खासदार भाषण जरा बरं करतो, म्हणून उगा आपल्याला वाटत होतं का आपण जरा बरं बोलतो. स्टेशन चौकात ज्या दिवशी तात्यांना ऐकलं ना, प्रामाणिकपणे सांगतो, मुलूक मैदानी तोफ म्हणजे काय असतं हे मला त्या दिवशी कळलं होतं. आणि हा जो स्पष्ट वक्तेपणा आहे, हा जो मनमोकळेपणा आहे, हा मनमोकळेपणा या जेव्हा पुस्तकात अवतरला, आमदार खासदार अनेक भेटतात, मंत्री सुद्धा अनेक भेटतात, पण हे सगळं भेटत असताना अवलिया जेव्हा भेटतो ना तेव्हा तो अवलिया तुम्हाला एक वेगळं गारुड तुमच्या मनावर करत असतो. आणि जेव्हा मला खरं तर वाटलं होतं पुस्तक जेव्हा समोर आलं तेव्हा मी या सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल. तुमचा मुखपृष्ठांची छायाचित्र ज्यांनी केलीत, कुलदीपजी पोद्दार, आरिफजी तांबोळी, विजयजी जाधव, प्रशांतजी देसाई, हर्षाताई बागल,
या सगळ्यांचं मी मनापासून, महावीरजी होरे तुमचं मनापासून मी कौतुक यासाठी करेल की ही अपेक्षा कुठल्याही राजकीय व्यक्तीच्या आत्मचरित्राकडून माझी नव्हती की मी कवर आवरण वेष्टन उघडल्यानंतर हे अशा पद्धतीचं पुस्तक असेल असं वाटलं नव्हतं. जी टिपिकल नावं असतात, कृतार्थ मी, आता निरोपाची भाषा, अशा सगळ्या ज्या गोष्टी असतात या सगळ्याला छेद देत तुम्ही जे नाव ठेवलंय फिडेल, हे आजच्या काळात फार महत्वाचं आहे. आणि विशेषतः या फिडेल नावाचा जो मूळ कारण आहे म्हणजे लॅटिन भाषेत मधल्या फिडेलिस या मूळ लॅटिन शब्दापासून हे नाव येत आहे, ज्याचा अर्थ निष्ठा आहे. जी आजच्या काळात म्हणजे खाली रघुनाथ दादा बसलेत काही तत्व हातात घेऊन वर्षानुवर्ष लढणाऱ्या माणसांना आजच्या राजकारणाकडे बघितल्यानंतर खरोखर निष्ठा, तत्व, मूल्य, विचार या सगळ्या गोष्टींना खरोखर काही महत्व राहिले का, काही किंमत राहिली का, हा प्रश्न पडतो. आणि अस्वस्थ होण्याचं कारण फार महत्वाचं होतं ते म्हणजे मध्येच तात्या तुम्ही लिहिलंय की राजकारण निष्ठावंतांना घेऊनच घडतं आणि निष्ठेचं गलबत राजकारण घेऊनच बुडतं. जर राजकारण निष्ठावानांना घेऊन घडतं आणि निष्ठेचं गलबत राजकारण घेऊन बुडतं तर माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडतो की ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्या सर्वसामान्य माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या लोकांनी राजकारणात का राहावं, हा जेव्हा आम्हाला प्रश्न पडत असतो तेव्हा तुमच्यासारखे दीपस्तंभ महत्वाचे असतात. आणि म्हणून मगाची शशिकांत शिंदे साहेब जे म्हणाले, निवृत्तीचा विचार जरी तुम्ही जाहीर केला असला तरी तुमच्यासारख्या दीपस्तंभांची अजूनही गरज आहे. आमच्यासारख्या वेडापिरांना राजकारणावर विश्वास ठेवण्यासाठी, त्या राजकारणात आम्हाला राहण्यासाठी, त्या राजकारणातून लोकांचं भलं करता येतं हे समजून घेण्यासाठी. आणि पुढे जाऊन तुम्ही याच पुस्तकामध्ये स्वप्न बाळगून सत्ता मिळवता येत नाही, स्वप्नांचं बळी देऊन सत्ता हस्तगत करावी लागते, हे वाक्य जेव्हा लिहिता तेव्हा तात्या काळजाला ओरखडे पडतात. कारण एका भाबड्या आशेपोटी, एका भाबड्या स्वप्नापाठी संपूर्ण पळत असतं. आणि विशेषतः आजच्या जेनझीच्या आंदोलनानंतर जेव्हा अपेक्षाभंग होणारी तरुणाई आदर्श शोधते, अपेक्षाभंग होणारी तरुणाई त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधते आणि त्यांच्या उत्तरही शोधत असताना त्या उत्तर देण्याची क्षमता असणारं तत्व, मूल्य आणि निष्ठा याचं आधारित राजकारण हा उद्याचा भविष्यकाळ आहे, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. आणि जेव्हा हा सगळा तात्यांचा प्रवास आपण पाहतो तेव्हा खरोखर प्रश्न पडतो की नेमकं जयंत पाटील साहेब कृष्णेच्या पाण्यामध्ये गंमत आहे की वाळवा तालुक्याच्या मातीत काहीतरी जादू आहे. कारण एक एक नररत्न या वाळव्या तालुक्यानं दिलेलं एक एक नररत्न बघितलं, या कृष्णमाईच्या पाण्यानं दिलेलं एक एक नररत्न बघितलं म्हणजे अगदी क्रांतिसिंह नाना पाटलांपासून ते राजाराम बापू पाटलांपासून ते आता अगदी शाहीर अण्णा भाऊ साठे असतील ते दिलीप तात्यांपर्यंत ही जी नररत्न जर बघितली तर मग खरोखर हा प्रश्न निर्माण होतो की ज्या तत्वावर आधारित गेली 52 वर्ष तात्या तुम्ही वाटचाल केली. मगाशी शिंदे साहेब म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुलेंची मालिका, सावित्रीमाईंची मालिका ही बंद झाली. आतापर्यंत सगळ्यांनी उल्लेख केला, हा उल्लेख केला तो छत्रपती संभाजी महाराजांच्या मालिकेचा केला. तात्या जशी तुम्ही निराशा व्यक्त करता, तुम्ही एक उद्वेग व्यक्त करता, तसंच अनेक वादळं घेऊन खरं तर आलो होतो. आणि मी मनापासून तुमचा आभार मानेन की मनातल्या अनेक वादळांना, अनेक प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत. ते वादळ हे होतं की ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, त्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीमाईंवरची मालिका बंद होते, महात्मा फुलेंचा विचार सांगणारी मालिका बंद होते, ते युट्यूबवर सुरू होते. खरं तर आजच्या कार्यक्रमाला यावं की नाही हा मी विचार करत होतो, कारण सध्या जे कार्यक्रम करतो ते फक्त या मालिकेच्या फंड रेझिंगसाठी सगळे कार्यक्रम करतोय. म्हणजे परवा नाशिकला आहे, नाशिकवरून जळगावला जाणार आहे, जळगाववरून धुळ्याला जाणार आहे. म्हणजे एकीकडे 50 खोके एकदम ओके अशी चर्चा महाराष्ट्रात होत असताना महाराष्ट्रातला एक खासदार
महात्मा फुलेंचा हा विचार पोचवायचा आहे, यासाठी प्रामाणिकपणे सांगतो की यासाठी फंड रेझिंग करावं लागेल, तर ही मालिका सुरू राहील. कारण यूट्यूबवर होणारी मालिका, त्याचा असणारा एकूण उत्पन्न आणि त्याचा खर्च याचा मेळ कुठेच बसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण असं असताना हे सगळं फिरायचं, तर अनेक जण प्रश्न विचारतात, डॉक्टर हे का करताय, हे का करतात, याचं प्रश्नाचं उत्तर जेव्हा मी शोधत असतो तेव्हा परवाच मालिकेमध्ये एक फार महत्वाची एक गोष्ट होती, जी महात्मा ज्योतिराव फुलेंना सगळे विचारतात, तुम्ही हे का करताय. त्या काळी 7वी पास झालेला माणूस सहज सरकारी नोकरी लागली असती, बंगला मिळाला असता, गाडी मिळाली असती, मान मरातब मिळाला असता, तुम्ही हे का करताय म्हटल्यानंतर महात्मा फुलेंनी म्हणाले की कुणाला तरी देणं द्यावं लागतं. जर आजानं कोय रोवली तर त्याचं रोप होतं आणि मग नातू आंब खातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक जेव्हा दिला, त्यानंतर स्वराज्याचं स्वप्न रयतेच्या मनात रुजलं. आणि हेच संस्कृती, हाच इतिहास आहे की कुणाला तरी देणं द्यावं लागतं. आणि आज तात्या तुमच्या कार्यक्रमाला आल्यानंतर हा जो एक पुरोगामी विचारातला महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कुणाला तरी देणं द्यावं लागतं. हे देणं तुम्ही जे दिलेलं आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. आणि मग माझा संघर्ष, हा माझा संघर्ष फार सोपा आहे हे तुमच्याकडे बघून खरोखर शिकायला मिळालं, त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो. आणि हे नेमकं का करावं लागतं, या पुस्तकात तुम्ही दुसरी एक महत्वाची गोष्ट घेतली आहे, आणि ती म्हणजे या विचारधारेशी बांधिलकी. नेमकी का करावी लागते, कशासाठी करावं लागतं. म्हणजे अनेक जण विचारतात, फुले शाहू आंबेडकर, शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा, या विचारधारेचं नेमकं कारण काय, हे कशासाठी पाहिजे, याचा जर एकदा विचार केला तर लक्षात ठेवा, जर मेंदूत विचार पक्के झाले तर मनात धाडस निर्माण होतं. जेव्हा मेंदूत विचार पक्के होतात तेव्हा मनात धाडस निर्माण होतं. आणि जेव्हा मनात धाडस निर्माण होतं तेव्हा व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची ताकद ही मनगटात येते. सो मन, मेंदू आणि मनगट जर शाबूत ठेवायचं असेल तर राज्य शाबूत राहतं, जर राज्य शाबूत राहिलं तर राष्ट्र शाबूत राहतं. आणि त्यासाठी आधी मनात विचार पेरावा लागतो. आणि जे देणं लागायचंय ते शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांचं देणं लागतं. आणि ते देणं घेऊन गेली 52 वर्ष सातत्यानं हा पुरोगामी विचार घेऊन तात्या जेव्हा तुमच्यासारखा कार्यकर्ता चालतो तेव्हा कुठेतरी आम्हाला मार्गदर्शन मिळतं. दुपारी त्यांच्याकडे जेवायला गेलो तर तात्यांनी सांगितलं, तात्या म्हणाले की मी इतर कुठला देव मानत नाही, पण पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक होतो. आणि नेमकं पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा हा विचार आजच्या काळात, आजच्या समाजकारणात, राजकारणात हा करावा लागतो की 33 कोटी देवांमध्ये एकमेव देव आहे, ज्या देवाच्या हातात शस्त्र नाही, पण तरी सुद्धा संपूर्ण समाज ज्याच्या पायांवर नतमस्तक होतो, जो देव केवळ प्रेमाच्या आधारे तुम्हाला जिंकून घेतो. म्हणजे श्री संत सावतामाळी, संत शिरोमणी सावतामाळी बाजूला आरणला राहतात, पंढरपूर पासून अवघ्या काही अंतरावर राहतात, पण पंढरीच्या वारीला कधी संत सावतामाळी जात नाही, पण पांडुरंग त्यांच्यावर कधी रुसत नाही. आणि मग सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, कर्मामध्ये देव मानणं आणि कर्मकांडाला फाटा देणं हे ज्या देवाने शिकवलं तो पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाची जेव्हा आपण भक्ती करता तेव्हा आपल्यासारख्या ज्येष्ठाचं मार्गदर्शन हे आम्हाला कायम मिळत राहो. आपल्यासारख्या ज्येष्ठाच्या मार्गदर्शनातून या महाराष्ट्राचं हित, या महाराष्ट्राचं भविष्य हे कायम तुमच्या मार्गदर्शनात सुरक्षित राहो ही अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता आता समाजकारणात सक्रिय असलेला माणूस म्हणून बोलल्यानंतर कलाकार म्हणून तर काहीतरी अपेक्षा ठेवलीच पाहिजे. मगाशी जयंत पाटील साहेब बोलताना हळूच मला बोलले की जर तात्यांच्या या अनुभवांवर खरोखर सिनेमा आला तर सिंहासनच्या दर्जाचा सिनेमा तयार होईल. त्यांचा आवडता सिनेमा सुद्धा सिंहासन आहे. पण त्याचबरोबर एक खूप मोठी खंत आहे, जेव्हा जेव्हा वाळवा तालुक्यात येतो तेव्हा तेव्हा एक खंत आहे की या सांगलीच्या मातीत निर्माण झालेली एक अफाट अशी कलाकृती आहे, ज्या कलाकृतीवर अजून सिनेमा आला नाही. आणि ती म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची फकीरा.
म्हणजे वाटेगाव कासेगावचे जरी वर्णन असलं तरी सुद्धा एका अप्रतिम कलाकृतीची अजूनही महाराष्ट्र वाट बघतोय. त्यामुळे राजकारणाबरोबर याही गोष्टीकडे जर आपण नक्कीच विचार केलात आणि या गोष्टीवर आपण गांभीर्यानं अंमलबजावणी केली तर महाराष्ट्र एका चांगल्या कलाकृतीला हा नक्कीच सामोरा जाईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी तुम्ही म्हणालात की सूर्याची पिसाळ तुम्ही होणार नाही, परंतु बाजीप्रभू देशपांडे व्हायला आवडेल. कदाचित जयंत पाटील साहेबांचा फोन आलाय त्यामुळे बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका सध्या माझ्यावर आली आहे. त्यामुळे साहेब येईपर्यंत ही नक्कीच खिंड लढवायची आहे. आणि हे करत असताना मगाशी तुमचं आत्मचरित्र वाचत असताना एक व्यथा, एक वेदना आणि त्या वेदनेला असणारी एक किनार जेव्हा पाहिली तेव्हा हे आत्मचरित्र फक्त दिलीप तात्यांचं राहत नाही. हे आत्मचरित्र केवळ एका महत्वाकांक्षी राजकारणाचा विचार करणाऱ्या जाणकाराचं राहत नाही. हे आत्मचरित्र केवळ फार मोठ्या नेत्यांचा सहवास लाभलेल्या एखाद्या कार्यकर्त्याचं राहत नाही, तर काही स्वप्न उराशी घेऊन जो कोणी राजकारणात येतो, जो कोणी समाजकारणात येतो, त्या प्रत्येकाचं हे जेव्हा आत्मचरित्र राहतं तेव्हा या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी आपण मला निमंत्रित केलं, एवढा मोठा बहुमान दिलात त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो. आणि या तुमच्या ज्या भावना आहेत या अनुषंगानं माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याच्या किंवा तरुण कार्यकर्त्याच्या ज्याचं तुमच्या राजकीय अनुभव इतकं वय सुद्धा नाहीये पण वेदना अजूनही तीच आहे, ती आजच्या राजकीय परिस्थितीवर जे काही व्यक्त व्हायचंय तेवढं व्यक्त फक्त होतो. आजची जर राजकीय परिस्थिती पाहिली, जे तुम्ही म्हणालात की आजची राजकीय परिस्थिती पाहून खरं तर उबग आला, आजची राजकीय परिस्थिती पाहिली तर वाटतं शंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. शंढ जाणीवा थंड भावना सुरू राहतो बाजार. तत्व निष्ठा मूल्य विचार सगळ्याचा खुला व्यापार. शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. ज्याच्यावरचे शून्य सुद्धा मोजता येत नाहीत असे आकडे फेकले जातात. मी म्हणवणारे महारथी इथं हातोहात विकले जातात. तत्व किळस उबक शिसारी सगळं काही दाटून येतं. का कशासाठी या प्रश्नांपुढचं प्रश्नचिन्ह आणखी आणखी गडद होतं. दारं खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप. म्हणजे वयाचा फायदा घेऊन खरं तर तात्या किमान ही घोषणा तरी करू शकतात, पण दारं खिडक्या बंद करून घालावंसं वाटतं कुलूप. स्वतःला आता सापडू नये असं अंधार करावा गुडूप. पण गोठल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं. पण गोठलेल्या रक्ताला उकळी फोडायला पुन्हा विचारांचं वादळ येतं. किमान पणती तरी लावून पाहू परत मन उभारी घेतं. प्रश्न पुन्हा उभे राहतात. का कशाला कोणासाठी. प्रश्न पुन्हा उभे राहतात. का कशाला कोणासाठी. सांगलीतल्या जिल्ह्यातील त्याच्यासाठी उत्तर असतं एकदा तरी स्वाभिमानानं जगण्यासाठी. स्वाभिमानानं जगण्यासाठी. हे स्वाभिमानानं जगणं नक्कीच तात्या तुमच्या या आत्मचरित्रातून आम्हाला याचं मार्गदर्शन मिळेल. पुन्हा एकदा आपल्याला दीर्घायुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.